नमस्कार. आज आपण नागपंचमीला बनवली जाणारी पारंपरिक अशी गव्हाची खीर बनवणार आहोत. त्यासाठी इथे 1 वाटी गहू घेतले आहे मी. गहू तुम्ही कुठलाही घेऊ शकता. ते गहू आपल्याला निवडून घ्यायचे आणि 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून 15 मिनिटं पाण्यामध्ये ठेवून द्यायचेत. 15 ते 20 मिनिटाच्या नंतर हे जे भिजवलेले गहू आहेत ते आपण या अशा सुती कपड्यावरती सुकवायला ठेवणार आहोत. तर अगदी 5-10 मिनिटं सुकवायचे आहेत आणि मिक्सरला टाकून जाडसर अशी याची भरड तयार करायची. असं केल्यामुळे ह्याचा कोंडा किंवा टरफलं गव्हाचे सहज निघतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हे भरडून घ्यायचं आणि आता हे पाखडून घ्यायचं, म्हणजे यामधला कोंडा काढून घ्यायचा. आता हे भरडलेले गहू आपण पाण्यात टाकून ठेवणार आहोत. तुम्ही 10 ते 15 मिनिटं टाकून ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने 2-3 वेळा धुवून यावरचा कोंडा जो आहे तो काढून टाकून घेऊ शकता. आता हे धुतलेले जे भरडलेले गहू आहेत ते मिक्सरच्या कुकरमध्ये टाकायचे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. भरपूर असं पाणी टाकून मऊसूत शिजवून घ्यायचे हे गहू असे बघा. आता यामध्ये आपण 1 वाटी गहू घेतले होते, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ किंवा साखर घेऊ शकता. पण इथे मी गुळाची खीर बनवणार आहे, म्हणजे ही खायला खूप छान लागते. तर 1 वाटीच गूळ टाकलेला आहे बारीक केलेला आणि ते छान असं मिक्स करून घेतलं आहे. आता या भांड्यामध्ये आपण तूप गरम करून घेणार आहोत. चांगलं तूप कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यामध्ये काजूचे तुकडे, बदामचे तुकडे, तुमच्याकडे जेही ड्रायफ्रूट्स असतील त्याचे तुकडे असे टाकायचे. छान तुपावर परतून घ्यायचे आणि ते या खीरमध्ये टाकायचे आहेत. तर अजून चव वाढतो या खिरीचा. आता हे छान असं मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये वाटलेली वेलची, सुंठपूड आणि जायफळ पूड टाकायची आहे. असं मिक्स करून घ्यायचं आणि सर्वात शेवटी कोमट दूध आपण यामध्ये टाकणार आहोत बघा. हे सगळं मिक्स केल्याच्या नंतर हवं तेवढं दूध टाकायचं. खीर जास्त पातळ करू नका किंवा खूप घट्टही ठेवू नका. तर असं हे दूध टाकून पुन्हा एकदा उकळी काढून घ्यायची. यात तुम्ही खोबऱ्याचे काप टाकू शकता, म्हणजे ओल्या खोबऱ्याचे किंवा सुक्या खोबऱ्याचे. नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.